आज रानात काम करत असताना मला एवढं पैसे गावलं की त्याचं जर मी खायला घेतलं तर दिवसभर संपणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय विषय झाला ते सांगतो. तर कसं आहे म्हणजे याच्या कडक त्या धडक त्या फडक त्या ब्लॉग मध्ये तुमचं दणदणीत स्वागत. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की सगळीकडे सोयाबीन काढायला आली आणि आज मला पण कॉलेजला सुट्टी होती. त्याच्यामुळे मग आमच्या घरच्यांनी ठरवलं की आज आपण सोयाबीन काढूनच घेऊ. बाकी सकाळच्या पारी वातावरण एकदम पॉझिटिव्ह असतं, त्याच्यामुळे कुठलं पण काम करायचं म्हणले की अजिबात कंटाळा येत नाही. मग पटकन स्कूटर काढली आणि आजीला आणि मम्मीला घेऊन निघालो सरळ राहणार. गाडी टेबल शीट बसलेलं तरी पण व्हिडिओ काढत होतो, त्याच्यामुळे माझ्यावर मागणं माप पडली. पण म्हणलं मम्मीची बोलणी ऐकायला आली तरी चालते, पण व्हिडिओ झालाच पाहिजे. तिथनं मग सरळ पोचलो राहणार. आता म्हणलं सोयाबीन नुसतं तुटूनच पडायचं. मग गेलो की लगेच पटकन सुरुवातच केली काढायला. आपल्या गरीबाचं काही एकरभर वावर नाही, त्यामुळे लय वेळ लागणार नव्हता काढायला. मग गेल्याबरोबर सगळं सपा उपटून काढली. सोयाबीन उपटत असताना का नाही मला ₹1 गावला. आता म्हणलं आपली मजा आहे, त्याचं जर एक चिंगमी घेतलं तर दिवसभर संपणार नाही. मित्रांनो, तुमच्याकडे असं हजारो रुपये असतील, पण रुपये जरी गावला का नाही तरी एवढा आनंद होतो ना, तो गगनात मावत नाही. सगळं सोयाबीन काढून झाले की लगेच पटकन गोळा करून घेतली आणि मग थोडा वेळ मशीनीची वाट बघत बसतो. मशीन आली की लगेच रिव्हर्सनं लावली आणि एकदम पटापटा मळून घेतली. मळायला सुरुवात केल्यावर जसं सोयाबीन बाहेर आलं का नाही तसा आजीला लय आनंद झाला, कारण या वर्षीचं सोयाबीन एकदम भारी आलं. यंदाच्या सोयाबीनाची क्वालिटी तर एकदम A1च होती. त्यामुळे आजीला म्हणलं तू काही टेन्शन घेऊ नको, याला चांगला दर भेटेल. मग सगळं सोयाबीन मळून तयार केलं आणि घराकडे निघालं. आता तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो सगळं करून टाका. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी पण तुमच्या भावासारखंच आहे, त्यामुळे चांगला सपोर्ट करा की अजिबात टेन्शन नाही लेणे का. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.